नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर आज आपण बघणार आहोत हरभरा बीज प्रक्रियेविषयी माहिती। तर बरेच शेतकरी हरभऱ्याला किंवा कुठल्याही पिकाला बीज प्रक्रिया करत नाही, जसं हरभरा झालं, सोयाबीन झालं, तूर झालं। तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की बीज प्रक्रिया केली आणि नाही केली तरी काहीच फायदा होत नाही, पण हे चुकीची गोष्ट आहे। जर हरभऱ्याला बीज प्रक्रिया केली तर फार जास्त प्रमाणात फायदा होतो, जसं हरभऱ्याला उपद्रवी किडी झाल्या, मर रोग झाला। आपण जर बीज प्रक्रिया केली तर उपद्रवी किडी, मर रोग ह्या वगैरे अटॅक करत नाही। तर हरभऱ्याला बीज प्रक्रिया करायची झालं तर उपद्रव किडीसाठी रिहांश 5 मिली प्रति किलो बियाणाला लावायचं आणि सोबतच तुम्ही पांढऱ्या मुळाचा विकास होण्यासाठी रायझर घेऊ शकता 5 ml प्रति किलो बियाणाला। आणि जर जैविक बीज प्रक्रियेमध्ये जर बघायचं झालं तर रिहांश आणि रायझर लावल्यानंतर तुम्ही त्याला ट्रायकोबूस्ट DX प्रति किलो बियाणास 5 ते 10 ग्राम तुम्ही लावू शकता। म्हणजे ट्रायकोबूस्ट DX एका याच्यामध्ये घ्यायचं वाट्यामध्ये, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पाणी टाकून थोडं मिक्स करायचं आणि बियाणाला लावून द्यायचं। म्हणजे याच्यामुळे असा फायदा होईल की तुमच्या जमिनीमध्ये बुरशी जन्य रोग आणि जो मर रोगाचा अटॅक होतो तो अटॅक होणार नाही। तर तुम्ही बीज प्रक्रिया करा चण्याला, तुम्हाला खूप चांगला फायदा होईल। धन्यवाद।